सगळ्यांना नमस्कार. पोषक पाककृतीमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत. आज आपण बनवणार आहोत अशी एक रेसिपी जी चविष्ट तर आहेच पण तितकीच पौष्टिकही आहे. राजगिरा आणि पालक कटलेट. हे कटलेट बाहेरून खमंग आणि कुरकुरीत तर आतून मऊ आणि स्वादिष्ट होतात. सकाळचा नाश्ता, मुलांचा डबा, संध्याकाळचा अल्पोपहार किंवा पाहुण्यांसाठी स्टार्टर म्हणूनही ही रेसिपी अगदी योग्य आहे. चला तर मग सुरुवात करूया. हे कटलेट बनवण्यासाठी मुख्य साहित्य लागणार आहे आपल्याला राजगिऱ्याचं पीठ आणि पालक. सर्वप्रथम पालक मी इथे स्वच्छ धुवून घेतला आहे आणि त्यातलं पाणी जे आहे ते पूर्णपणे निथळून दिलं आहे. त्यानंतर पालक आपल्याला या पद्धतीने बारीक चिरून घ्यायचा आहे. ही एक खूप महत्त्वाची टिप आहे की पालक धुतल्यानंतर त्यातलं अतिरिक्त पाणी जे आहे ते पूर्णपणे काढून टाका. पालक पूर्ण चिरून झालेला आहे. आता एक मोठा बाउल घेऊयात. त्याच्यामध्ये टाकायचं आहे आपल्याला राजगिऱ्याचं पीठ आणि 2 वाटी चिरलेला पालक टाकायचा आहे. आता या कटलेटला चव आणण्यासाठी आपण यात टाकूयात 2 चमचे भाजलेला शेंगदाण्याचा कूट, 2 चमचे भाजलेले तीळ, 1 चमचा भाजलेल्या जिऱ्याची पावडर, अगदी 2 चिमटी मिरी पावडर. चवीनुसार यात तुम्ही लाल तिखट किंवा हिरवी मिरची ॲड करू शकता. मी यामध्ये सुकलेल्या मिरचीची पावडर ॲड केली आहे. चवीनुसार मीठ टाका आणि 2 चमचे भाजलेलं बेसन पीठ यामध्ये ॲड करा. हे सगळं मिश्रण एकत्र मिक्स करून घ्या आणि अगदी 2 चम्मच पाणी यामध्ये टाका. हे सर्व नीट एकजीव करून घ्या आणि याचा छान असा एक पिठाचा गोळा तयार करून घ्या या पद्धतीने. आता याला आपण 10 ते 15 मिनिटं असेच ठेवूयात आणि त्यानंतर याला कटलेटचा शेप देऊयात. जर मिश्रण थोडं सैल वाटत असेल तर 1 किंवा 2 चमचे राजगिरा पीठ तुम्ही अजून त्यात टाकू शकता. आता तवा गरम करायला ठेवला गॅसवर आणि त्याला थोडंसं तेल लावून घेतलंय. हातालाही तेल लावून घ्या आणि पिठाचा छोटे छोटे गोळे करून त्याला थापून घ्या, जेणेकरून त्याला एक कटलेटचा शेप येऊन जाईल. हे पहा या पद्धतीने. तवा गरम झालेला आहे आणि त्यावर हे कटलेट आपण ठेवूयात. हे कटलेट आपल्याला मंद आचेवरच भाजायचे आहेत, कारण जर तुम्ही मोठा गॅस केला तर राजगिऱ्याचं पीठ आहे जे लवकर लाल होतं, त्यामुळे कटलेट जळण्याची शक्यता आहे आणि बाहेरून ते लाल होतील पण आतून कच्चच राहील. त्याच्यामुळे बारीक गॅसवर तुम्ही याला छान खमंग खुसखुशीत होईपर्यंत भाजा. पहा किती छान आणि सुंदर खुसखुशीत भाजलं गेलंय. तीळ घातल्यामुळे भाजल्यावर हलका असा खमंग स्वाद पण येतो. खूपच छान, खूपच सुंदर आपलं हे पालक आणि राजगिऱ्याचं कटलेट बनून तयार आहे. तुम्ही हे दही किंवा पुदिना चटणी, टोमॅटो चटणी सोबत सर्व केलं तर चव आणखी खुलते. तसेच तुम्ही हे मुलांच्या डब्यासाठी, सकाळच्या नाश्त्यासाठी किंवा संध्याकाळच्या चहासोबतही खाऊ शकता. मी यामध्ये कांदा, बटाटा किंवा लसूण टाकलेला नाही आहे. जर तुम्हाला आवडत असेल तर निश्चित तुम्ही यामध्ये टाकू शकता. ही कटलेटची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तुम्हाला अशाच पौष्टिक, घरगुती आणि सोप्या रेसिपीज पाहायच्या असतील तर पोषक पाककृती चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. पुन्हा भेटूया एक नव्या चविष्ट आणि पौष्टिक रेसिपीसह. धन्यवाद.